6 दिवसांपासून रायगड जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपलंय। मुसळधार पावसामुळे रायगडच्या रोह्याचा संपर्क काही काळ तर पूर्ण ठप्पच होता। त्यामुळेच नागरिकांना मोबाईलमध्ये नेटवर्क मिळत नव्हतं। मदतीसाठी कुणाला फोन करायचा हेही समजत नव्हतं, ते अवघड झालं होतं। याबाबत रोहावासियांसोबतही संवाद साधला आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांनी। मागील 4 ते 5 दिवस रायगड जिल्ह्याला अक्षरशः रेड अलर्ट असल्यामुळे पावसाने झोडपून काढले, परंतु रायगड जिल्ह्यामध्ये नागोठणा असो, खोपोली, खालापूर, कर्जत, रोहा, महाड व माणगाव या पूर्ण शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये पूर्ण पाणी भरले होते। सकल भागात पाणी साचले होते। 4 दिवस या ठिकाणी पाणी भरलं होतं, परंतु सगळ्यात जास्ती फटका जो बसलेला आहे तो रोहा शहराला बसलेला आहे। व रोहा शहरामधील मग अष्टमी असो, जमखाडी असो किंवा भुवनेश्वर रोड आणि बाजारपेठ ह्या शहरांना मोठा फटका बसलेला आहे। यातच मोबाईल नेटवर्कने अक्षरशः आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे रोहा शहरामधले सगळे मोबाईल नेटवर्क व सर्वच्या सर्व टावर व परिसरातील टावर मात्र रेंज बंद करून होते। या टावरची रेंज गेली होती, मोबाईलची रेंज गेली होती, टावरही बंद होते। त्याचं कारण मात्र शेवटपर्यंत कळू शकलं नाही, परंतु आपण आश्रमीतील काही नागरिकांकडूनच जाणून घेऊ। मला एक सांगा, गेले 4 दिवस ज्याप्रमाणे इथं नेटवर्क गेलं होतं, कुठलाच फोन चालू नव्हता, कुठल्या संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागलं? गेले 4 दिवस मुसळधार पावसाने रोहा शहराला झोडपलेलं आहे। जवळजवळ 4 दिवस घरामध्ये 3 ते 4 फूट पाणी होतं आणि त्यासाठी मला माझ्या नातेवाईकांना आजूबाजूंना फोन करायचे होते, पण या मोबाईलनी गेले 4 दिवस नेटवर्क रोहा शहराचं घालवलेला होता, बंद केलेला होता। ते जाणून बुजून केलं का खरोखर म्हणजे हे केलं, पण आम्ही जो हा रिचार्ज मारतो तो आम्हाला 28 दिवसाचाच मिळतो। मग बाकीचे 3 दिवस हे आमचा 1 महिन्याचा रिचार्ज ही कंपनी किंवा हा एअरटेलवाले किंवा आपला जिओ असेल किंवा आमचा आयडी असेल, तर ह्यांनी आम्हाला अक्षरशः पुरामध्ये आम्हाला लुटलेलं आहे असं बोलायला काय हरकत नाही। एकूणच आणखीन काही नागरिक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना एक विचारत घेऊ। ज्याप्रमाणे मोबाईल आलेत आणि मला एक सांगा की ज्याप्रमाणे एक जुनी सिस्टम होती लँडलाईन BSNLची, ती योग्य होती का मोबाईलचा आता अशा परिस्थितीमध्ये योग्य आहे की जास्ती फटका बसला? ना, अशा ठिकाणी वेळी तर लँडलाईन योग्य होतं। मग आपण नातेवाईकांना, आता आमचे नातेवाईक मुंबई, अलिबाग या शहरात आहेत, तर त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधू शकले असते जर लँडलाईन असतं तर। पण ह्या मोबाईलच्या या अशा ह्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर यांचं लूट झालेली आहे, लापरवाही आहे यांची। एकूणच तुम्हाला कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागलं मोबाईलच्या नेटवर्क गेल्यामुळे? किती दिवस मोबाईल नसल्याने आम्ही आमच्या लोकप्रतिनिधी, आपत्कालीन सेवा यांना आमचं पाणी प्यायला नव्हतं, फोन करू शकलो नाही। आमची काय परिस्थिती आहे ही आम्ही कोणी सांगू शकलो नाही। सगळ्यात जास्ती फटका हा जो मोबाईल कंपनी, आयडिया असो, एअरटेल असो, जिओ असो, नागरिकांच्या सर्व मोबाईल कंपन्यांबाबत तक्रारी आहे। एकूणच की जी जुनी लँडलाईन सिस्टम होती BSNLची, ती असती तरी एक वेळा संपर्कात होऊ शकला असता, पण मोबाईल नेटवर्कमुळं सगळेच शहरातील व परिसरातील नागरिकांचे मोबाईल बंद असल्यामुळं अनेक संकटांना त्रास सहन करावा लागला आहे। परंतु याची भरपाई मोबाईल कंपन्या देतील का असा प्रश्नही आता रोहेकरांकडून विचारला जात आहे। NDTV मराठीसाठी मेहबूब जमादार, रायगड।